गडकिल्ले काय किंवा कुठेही आपण पुन्हा पुन्हा जातोच, फक्त तीच भटकंती आपण वेगवेगळ्या मार्गाने करता येईल का, वेगळ्या दिशांनी करता येईल का, वेगळ्या परिसरातनं करता येईल का हे पाहणं. तर किल्ल्यांच्या पलीकडचा जो सह्याद्री आहे तो अनुभवण्यासाठी मला खरं तर ही अनवट भटकंतीची सुरुवात मी केली. कारण नुसतंच गड किल्ले म्हणजे सह्याद्री नाही. आपले तो भोजगिरीचा तर कातळ बघितल्यानंतरच प्रेमात पडतो की असं वाटतं काय म्हणजे, आणि त्याचं लोकेशन ते माळशेज घाट पूर्ण. समर्थ रामदास स्वामींच्या अनेक घडी आहेत की म्हणजे इतक्या सुंदर आणि शांत ठिकाणी आहेत की म्हणजे तिथं गेल्यानंतर कळतं की रामदास स्वामी इथं येऊन का तप साधना करत असतील. इतकं सुंदर ठिकाण आहेत. नसतं साहस करायला जायचं नाही, कारण आपल्याला वर्षानुवर्ष भटकंती करायची आहे. करेक्ट. पण आजकाल काय झालं ओंकार, मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलंय की गावांमध्ये सुद्धा ना लोकांना येण्यात इंटरेस्ट नाही आहे. वाटाड्याच्या बाबतीतच सांगतो की असं होतं की बऱ्याच वेळेला वाटाड्याला घेऊन गेल्यानंतरच आम्हाला वाटाड्याला खाली आणावं लागतं. आणि गवा पळायला लागला की तो सगळं त्याचं ते वजन किंवा तो प्राणीच एवढा मोठा आहे की तो पळायला लागला की तो सगळं म्हणजे भूकंप झाला, सगळं हादरायला लागतं आणि एकदम असं जमिनीला कंपनं जाणवायला लागली. मग मी एका मुलाला विचारलं, अरे म्हणलं ते हे गाणं आहे का तुझ्याकडे, कोंबडी पळाली वगैरे. तो म्हणाला का हो. नाही म्हणलं आता एवढी जर सगळ्यांनाच गाणी ऐकवतोयस तर माझ्या आवडतं तरी गाणं ऐकव ना कमीत कमी. एखाद्या परिसरातले जे आर्किओलॉजिकल साईटच्या ज्या सर्वेज किंवा गॅझेटियर्सच्या ज्या साईट्स असतात तिथे तुला अशा ठिकाणांची माहिती मिळते. भुईकोट किल्ला दाभोईचा, आणि त्या दाभोई किल्ल्याचे चारी जे प्रवेशद्वार आहेत इतकं सुंदर कोरीव काम आहे त्याच्यावर की म्हणजे तू तासन तास ते नुसते दरवाजे बघू शकतो. एकच डायलॉग मारला तो गमतीने मला आठवला म्हणून सांगतो की प्रत्येक विजय हास्यामागे काही भळबळणाऱ्या जखमा असतात. मला असं वाटते ते कदाचित असावं. कुठलीही भटकंती उन्हाळच असावी, म्हणजे उन्हाळ असेल तरच त्यात मजा आहे. बरोबर आहे. तर उन्हाळ भटकंती करत राहा, आणि त्यासाठी उन्हाळ भटकंतीचे चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि त्याच्यावरचे वेगळे पॉडकास्ट बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उन्हाळ भटकंतीच्या उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या पॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करतो. हा आपला नवीन भाग आहे, आणि या नवीन भागामध्ये एक फार वेगळा विषय आपण घेतोय, आणि तो म्हणजे अनवट वाटांवरची भटकंती किंवा एकूणच अनवट भटकंती. काय होतं, तुम्ही आता फेसबुकवर किंवा बऱ्याचशा सोशल मीडियावर तुम्ही असं बघत असाल की खूप क्राऊडेड ठिकाणं आपली झालेली आहेत. सह्याद्रीमध्ये तर काय बोलायलाच नको. पण काय होतंय, अनेकदा भटकंतीला जाताना मग जायचं तरी कुठे असा प्रश्न पडतो, आणि यात जायचं तरी कुठे मध्येच त्याचं उत्तर लपलेलं आहे. आणि हे उत्तर देण्यासाठी, आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याबरोबर आहे आमचा मित्र विनीत दाते. विनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, आणि सह्याद्रीमध्ये ऑलमोस्ट दर रविवारी भटकणं हा त्याचा छंद आहे. महाराष्ट्रातले साधारणपणे त्यांनी 350 किल्ले बघितलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरचेही त्यांनी जवळपास 100 किल्ले बघितलेले आहेत. आणि अविरत पायाला भिंगरी असणं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विनीत आहे. तर विनीत, तुझं या पॉडकास्टवर खूप खूप स्वागत. आणि मला सगळ्यात पहिल्यांदा एक सांग की तुझं आता इतकं महाराष्ट्रात तू फिरलेला आहेस, म्हणजे ऑलमोस्ट सगळे किल्ले तू बघितलेले, पण आता तू ते किल्ले बघून झाल्याच्यानंतर अनवट भटकंती चालू केली. तर बऱ्याच वेळेला काय होतं, लोक त्याच किल्ल्यांवर रिपीटेडली जात असतात. तुला ते का नाही करावं असं वाटत? नाही, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की किल्ल्यांवरती मी जातच नाही असं नाही आहे. किल्ल्यांवरती मी जातो, पण अनवट म्हणजे काय, तर तोच किल्ला आपण जे नेहमीचा जो एक ठरलेला मार्ग असतो, म्हणजे तर तो राजमाचीचा किल्ला जर एखादं उदाहरण म्हणून घेतलंस तर उदयवाडीत आपण जातो. उदयवाडीतनं त्या भैरोबाच्या मंदिरापर्यंत जातो, आणि तिथून मग एकदा आपण मनोरंजनला जातो, आणि एकदा श्रीवर्धनला जातो. मग तेच करायच्याऐवजी मी जर पुन्हा किल्ला तोच करायचा असेल तर त्याला काय करतो, किंवा राजमाची किल्ला बघायचा आहे, आता ऑलरेडी 2-3दा बघून झालेला आहे, मग त्याच्याऐवजी मी काय करतो, त्या राजमाची किल्ल्याला थोडीशी प्रदक्षिणा करायची, किंवा दुसऱ्या कुठल्या वाटाने जर राजमाची किल्ला पुन्हा करता येत असेल, म्हणजे समजा श्रीवर्धनवरती एखादी पाठीमागनं वाट चढून येत असेल तर अशा मार्गाने तो किल्ला करायचा. म्हणून मी मग तो किल्ला पुन्हा करतो. आणि आपल्याला काय असं नो रिपीट पॉलिसी नाही आहे. गडकिल्ले काय किंवा कुठेही आपण पुन्हा पुन्हा जातोच, फक्त तीच भटकंती आपण वेगवेगळ्या मार्गाने करता येईल का, वेगळ्या दिशांनी करता येईल का, वेगळ्या परिसरातनं करता येईल का, हे मी पाहत असतो. पण आता हे तू अनवट भटकंती म्हणजे काय हे सांगितलंस, पण ही का करावीशी वाटते? तेच तू म्हणजे सुरुवातच तू जशी केलीस की आता सगळीकडेच जशी गर्दी वाढली आहे, म्हणजे साधारण मला वाटतं एक या 4-5 वर्षांमध्ये इंस्टाग्राम किंवा यूट्यूब यासारख्या गोष्टींमुळे काय झालं, प्रत्येक ठिकाणी आता गर्दी वाढते. कुणीतरी एखाद्या ठिकाणाचा रील टाकला की मग तिथे पुढच्या रविवारी, म्हणजे मागच्या रविवारी नव्हती त्याच्या दुप्पट गर्दी पुढच्या रविवारी झालेली असते. त्यामुळे अनवट भटकंती करण्याचं मेन कारण हेच होतं की आपण आता बऱ्यापैकी गडकिल्ले फिरलेलो आहे, सगळे असे फिरून झालेले आहेत, अगदी 2-2, 3-3दा बघून झाले. म्हणजे पुणे जिल्हा किंवा पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूचे जिल्हे आहेत जसं सातारा, रायगड, इथले किल्ले अगदी 2-2, 3-3दा बघून झाले.
मग हेच एक दिवसाची भटकंती करायची आहे, पण मग तेच किल्ले बघायचे नाही तर मग थोडंसं वेगळं काहीतरी बघावं, या दृष्टीने मग ह्या अनवट भटकंतीची सुरुवात झाली. आणि अनवट भटकंतीमध्ये मग मी नुसतंच किल्ले नाही तर किल्ल्यांच्या पलीकडचा जो सह्याद्री आहे तो अनुभवण्यासाठी मला खरं तर ही अनवट भटकंतीची सुरुवात मी केली. कारण नुसतंच गड किल्ले म्हणजे सह्याद्री नाही, आपल्याकडे काय होतं, भटकंती म्हणजे किंवा ट्रेकिंग म्हणजे गड किल्ले, म्हणजे ते समीकरण असं म्हणतो ना आपण की क्रिकेट आणि सचिन तेंडुलकर, करेक्ट, आणि सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट इतकं घट्ट एकमेकात मिक्स झालंय, तसंच आपल्याकडे ट्रेकिंग आणि सह्याद्री हे एकमेकामध्ये इतकं, किंवा गड किल्ले इतकं मिक्स झालंय की आपल्याला ट्रेकिंग म्हणजे फक्त गड किल्लेच वाटतात. पण त्याच्या व्यतिरिक्त बरंच काही सह्याद्रीमध्ये आहे, भटकण्यासारखे ठिकाण आहेत, बघण्यासारखं आहे. तशी काही लेणी आहेत, त्यानंतर अनवट वाटा आहेत, घाट वाटा आहेत, त्यानंतर अनामिक डोंगर आहेत, अनेक डोंगरांवरती काही राऊळं असतात, छोटी मंदिरं असतात, अनगड देवता असतात. तर हे सगळं भटकायसाठी मी अनवट भटकंतीची सुरुवात केली. पण आता काय, आता जसं तू म्हणालास की एक चाकोरी बाहेरची भटकंती तू करतोयस, म्हणजे ठरलेल्या, म्हणजे जर एक किल्ला जरी असेल तरी त्याच्या वाटा किंवा एखादा आपण ठिकाणच म्हणू ते ठरलेलं नसतं, ते प्रचलित नाही आहे. त्याचं कारण असं आहे की तिथे मला असं वाटत नाही की गावकरी सोडून फार कोणी जात असतील. अनेक डोंगरांवर तर असं गावकरी जात नाहीत, पण ते डोंगर, त्या जागा तुला कायम खुणावत असतात. तर ह्याच्यासाठी एक स्पेसिफिक तयारी पाहिजे. तू आत्तापर्यंतचा सगळा जो काही सह्याद्री फिरलेला आहेस आणि एकूणच तुझी भ्रमंती, या अनुभवाचा उपयोग तुला इथे होतो का, आणि एकूणच अनवट भटकंतीचं प्लॅनिंग कसं करावं? नाही, सगळ्यात महत्त्वाचं अनवट भटकंती म्हणजे अपरिचित भटकंती नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तिथं कोणीच गेलं नाही आणि तिथे आम्ही जातो असं होत नाही. म्हणजे तू असं म्हणलंस की अनवट भटकंती म्हणजे थोडक्यात काहीतरी जे लोक जातात त्याच ठिकाणी फक्त वेगळ्या पद्धतीने जाणे, हे मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला सगळ्यांना सांगायचं. की अनवट भटकंती म्हणजे परिचित ठिकाणं असतात, फक्त ती गावकऱ्यांना परिचित असतात किंवा स्थानिक लोकांनाच माहिती असतात, त्यामुळे तिथे गर्दी नसते, राबता नसतो. त्यामुळे तिथं जायला मला आवडतं. आणि बऱ्याच वेळेला ह्या भटकंतीचं प्लॅनिंग करण्यासाठी किंवा ह्या जागा कशा माहिती होतात, तर ते जास्त करून सगळ्यात महत्त्वाचा सोर्स किंवा पहिला सोर्स म्हणजे स्थानिक लोक. करेक्ट. म्हणजे आता काय होतं की जीवधन किल्ल्यावरती तू गेलास, जीवधन किल्ल्यावरती मी पहिल्यांदा गेलो, मग घाटघर दरवाजाचा आपला जो प्रचलित रूट आहे त्या रूटनी गेलो. मग दुसऱ्यांदा जीवधनला पुन्हा गेलो तेव्हा मग नाणेघाटाच्या बाजूनी चढलो. मग एकदा तिसऱ्यांदा गेलो तेव्हा घाटघरच्या बाजूनी चढलो आणि नाणेघाटाच्या बाजूनी उतरलो, अशी ती प्रदक्षिणा केली. मग हे सगळं झाल्यानंतर वाटायला लागलं की आता पुन्हा जीवधनला आलो आपण, तर वेगळं काय बघायचं. मग जीवधन, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जाता तेव्हा जर तिथं तुम्हाला एखादा स्थानिक माणूस भेटला गावातला, तर तो तुमचा महत्त्वाचा सोर्स असतो तिथल्या परिसरातली माहिती मिळवण्यासाठी. तर मी माझा प्रयत्न काय असतो, जर एखादा स्थानिक माणूस भेटला किल्ल्यावरती चढताना वाटेत, तर त्याच्याशी बोलून आजूबाजूचे डोंगर कुठले आहेत, हे डोंगरावरती काय आहे, तुम्ही तिथं जाता का, मग तिथं जात असाल तर तिथं काय आहे बाबा वरती. आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्याला तिथे गेल्यानंतर मंदिरच पाहिजे किंवा एखादं ठिकाणच पाहिजे असं नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आता जीवधन सारखा किल्ला, आता उदाहरण द्यायचं झालं तर जीवधनच्या समोरच एक खूप मोठा डोंगर आहे, त्याला येसणीचा डोंगर असं म्हणतात. बऱ्याच वेळेला जीवधनच्या वरती गेल्यानंतर तो समोरचा डोंगर मला खुणावत होता की ह्या डोंगरावरती गेल्यानंतर जीवधन कसा दिसेल. कारण आपल्याला कसं असतं, जीवधन या डोंगरावर उभारल्यानंतर समोरचा परिसर आपण बऱ्याच वेळेला बघतो, पण समजा त्या डोंगरावरती मी गेलो आणि त्या उंच डोंगरावरनं जर जीवधन मी बघितला तर कसा दिसेल, किंवा तो नाणेघाटाचा परिसर कसा दिसेल, असा विचार करत असताना मग मी त्या स्थानिक लोकांशी चर्चा करतो की बाबा या डोंगरावर कसं जाता येईल, या डोंगरावर काय आहे, कुठून वाट असेल. मग त्या लोकांकडनं माहिती मिळते. मी एक उदाहरण दिलं तर असं प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी भटकंतीला जातो, आता अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर तळेरांचा परिसर तुला माहिती, करेक्ट, म्हणजे चारी बाजूनी तो डोंगरांनी वेढलेला आहे, म्हणजे इतके सुंदर सुंदर डोंगर आहे चारी बाजूनी. मग त्याच्या सुरुवातीला सिंदोळा किल्ला आहे. सिंदोळा किल्ल्यावरती एक दोनदा गेल्यानंतर मला वाटलं अरे हे आजूबाजूचे डोंगर किती सुंदर आहेत. तो भोजगिरीचा तर कातळ बघितल्यानंतरच प्रेमात पडतो की असं वाटतं काय म्हणजे, आणि त्याचं लोकेशन, ते माळशेज घाट पूर्ण, त्या डोंगरांवरनं आपल्याला किती सुंदर परिसर बघायला मिळेल. समोर दौंडे आहे. मग सिंदोळ्याला गेल्यानंतर मग मी तिथल्या तळेरांच्या लोकांशी बोललो, त्यांना विचारलं या डोंगरांची नावं काय. मग एकाने सांगितलं हा दौंडे आहे, हा भोजगिरी आहे, उदड्या आहे. मग विचारलं मग या उदड्यावर जाता येईल का, उदड्या डोंगरावर. अरे हो, ते भैरवनाथाचं मंदिर आहे वरती, भैरवाचं मंदिर आहे. मग कळलं म्हणजे ह्या डोंगरांवरती लोक जातात, फक्त आपल्याला म्हणजे काय म्हणतात शहरी लोकांना किंवा तिथं न जाणार लोकांना माहीत नसतं की हा डोंगर काहीतरी वेगळा आहे, त्याच्यावर काहीतरी आहे. मग हीच अनवट भटकंती आणि तोच पहिला सोर्स. आणि दुसरा सोर्स अशी भटकंतीची माहिती मिळण्याचा म्हणजे तुझ्यासारखे जे लेखक आहेत किंवा ह्यासारखे आपण दिवाळी अंकांमध्ये बऱ्याच वेळेला लिहितो ठिकाणांबद्दल, तर कधी एखाद्या दिवाळी अंकामध्ये किंवा मासिकात किंवा एखाद्या पेपरमध्ये जर अशा ठिकाणाबद्दल माहिती आली तर ती मी थोडीशी काय करतो बाजूला नोट करून ठेवतो. किंवा या परिसरात, सातारा परिसराच्या बद्दल मी एक नोंदवही केलेली आहे, म्हणजे कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे
की सातारा परिसरामध्ये समजा एखादं आर्टिकल वाचलंस आणि एखादं ठिकाण सातारा परिसरात आहे, तर मग ती सातारा परिसराच्या खाली नोंद करून ठेवतो की समजा पुन्हा कधी आपण सातारा परिसरात गेलो तर आपण हे ठिकाण त्यात आपल्याला ॲड करता येईल का. म्हणजे नुसतंच ट्रेक नाही, त्या डोंगराचा ट्रेक करायचा परत यायचं याच्यापेक्षा आपल्याला ते ठिकाण बघता येईल का, किंवा जाण्याच्या मार्गावरती त्या ठिकाणाला ॲड करून असा काहीतरी एक वेगळा अनवट ट्रेक करता येईल का. जसं मी मध्ये आपल्या इकडे साताऱ्याच्या कोयनेच्या परिसरात गेलो होतो, तिथे समर्थ रामदास स्वामींच्या अनेक घडी आहेत, अपरिचित घडी आहेत, की म्हणजे इतक्या सुंदर आणि शांत ठिकाणी आहेत की म्हणजे तिथं गेल्यानंतर कळतं की रामदास स्वामी इथे येऊन का तप साधना करत असतील. इतकं सुंदर ठिकाण आहेत. मग मी असा विचार केला की त्या ट्रेकमध्ये इकडनं सुरुवात करताना एखादी घड आणि शेवट करताना एखादी घड, अशा त्या दोन्ही घडी बघता येतील. त्याच्यानंतर मधलं जे काही तो पठार आहे तेही तुडवता येईल. आणि पावसाळ्यात त्या पठारावरती इतकी सुंदर फुलं असतात. मी मुद्दाम कुठल्याही ठिकाणाचं नाव सांगत नाहीये, कारण मला पुन्हा ते पुढच्या वेळेला पुढे ते तिथे जाऊन रील करून त्याच्यावरती पुन्हा तिथे गर्दी न होणे एवढंच फक्त त्याच्या पाठीमागचं. पण ज्यावेळेला तुम्ही पुस्तकांमधनं वगैरे अशा अनवट ठिकाणांबद्दल माहिती वाचता त्यावेळेला ती मी काय करतो, कुठेतरी नोंद त्याची करून ठेवतो आणि ती पुढच्या भटकंतीमध्ये त्या परिसरात गेल्यावर ते त्याच्यावर करता येईल का, किंवा तो डोंगर त्यात करता येईल का, असा प्रयत्न असतो. तर ही पहिला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा सोर्स माहिती मिळण्याचा. आणि दुसरा म्हणजे गुगल. म्हणजे गुगल हेल्प्स एव्हरीवन. कसं आहे, म्हणजे कुठल्याही ठिकाणी जायचं असेल तर गुगल. त्यामुळे मी ज्या वेळेला वेळ मिळेल त्या वेळेला गुगलवरती पडीक असतो. म्हणजे असं वाटतं की काम करत नाही ऑफिस, असं नाही, ऑफिसचं काम करता करता जेव्हा काही फावला वेळ असतो किंवा एखादं काम करत असेल, मला ते थोडंसं काय म्हणतात त्याला, खूप वेळ एकच प्रकारचं काम केल्यानंतर थोडंसं डिस्ट्रॅक्शन आपल्याला विरंगुळा म्हणून किंवा थोडंसं त्यातनं बाहेर पडायचं असतं. खूप स्ट्रेसफुल काम झाल्यानंतर किंवा खूप बाबा एखादं पोट लिहिलंय, काम केलंय, तर मग एक 5-10 मिनिटं जो एक वेळ वेगळं काहीतरी करायचं म्हणून मग मी गुगलवर जातो. गुगलवर गेलं की त्या परिसरातले उगीच झूम करून करून डोंगर बघणे सॅटेलाइट व्ह्यू मध्ये, या डोंगरावर कुठल्या वाटा जात आहेत. कारण त्याच्यासाठी गुगल अर्थ हे फार एक छान साधन आहे. अगदी तुला वाटा व्यवस्थित दिसतात गुगल अर्थवरती झूम करून, मग ते चालू होतं. मग हा डोंगर कसा करता येईल, किंवा पूर्वी एखादा किल्ला केला आहे तर त्या किल्ल्याच्या पूर्ण रांगेमध्ये, म्हणजे एखाद्या डोंगर रांगेत तो किल्ला असतो. करेक्ट, बरोबर आहे. आता जसं सिंहगडला बघितलं तर सिंहगडच्या पूर्ण आजूबाजूला पूर्ण डोंगर रांग आहे. बरोबर. तर मग ती डोंगर रांग एकदाच पालती घालता येईल का, किंवा एखाद्या डोंगराच्या एखाद्या रांगेच्या टोकावरनं सुरुवात करूयात आणि दुसऱ्या टोकाला संपूयात, त्याच्यामध्ये सिंहगड येईल, मग ती पूर्ण डोंगर खालीवर करत ही भटकंती कशी करता येईल, हे सगळं मी असं फावल्या वेळेत गुगलवरती बसून थोडासा आपला प्रयत्न चालू असतो की ही अनवट भटकंती कशी ठरवते. पण असं झालंय का की तुला एखाद्या गावकऱ्याने माहिती दिली किंवा तू गुगलवर माहिती बघितलीस पण तिथे गेल्यानंतर वेगळंच चित्र निघालं? हो, असं बऱ्याच वेळेला होतं. पण शक्यतो अनवट ठिकाणी किंवा एखाद्या माहीत नसलेल्या डोंगरावरती जेव्हा जातो तेव्हा शक्यतो पहिल्यांदा मी सगळे म्हणजे काय म्हणतात त्याला, घरचा अभ्यास जो असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे असं आहे की कुठल्याही ठिकाणी कुठलीही भटकंती ठरवताना, मग ते अनवट असू दे नाहीतर प्रचलित असू दे, मला सगळ्यांना जे सांगायचं आहे की तुमचा घरचा अभ्यास असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, तुम्ही तिथे कुठल्या परिसरात जाणार आहे हे तुम्ही तिथं व्यवस्थित गुगलवरती बघितलं पाहिजे, त्या परिसराचा अभ्यास केला पाहिजे की बाबा आपल्याला किती चढाई आहे, काय आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की सगळंच गुगलवरती आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतं असं नाही. करेक्ट. आणि अननोन्स असतात, आणि अननोन्स असल्याशिवाय त्या भटकंतीला अर्थ नाही, म्हणजे त्यात मजा नाही आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की तिथे गेल्यानंतर असं वाटतं की बाबा इथून रस्ता जातोय, पण तिथे रस्ता नसतो, बऱ्याच वेळा अडकतो तिथून पुन्हा. पण एकच आहे की फार साहस न करता, किंवा असं वाटलं की बाबा इथून पुढं आपण जाऊ शकत नाही आहे, किंवा रोप असतो आपल्याबरोबर, काही गोष्टी असतात, पण समजा ते वापरून सुद्धा आपल्याला इथून वरती जाता येणार नाही, असं वाटलं की तिथून माघारी फिरणे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की नसतं साहस करायला जायचं नाही, कारण आपल्याला वर्षानुवर्ष भटकंती करायची आहे. करेक्ट. त्यामुळे तिथून माघारी फिरणे आणि पुन्हा त्याच ठिकाणी येऊ ना, पुन्हा तयारीने येऊ, पुन्हा पुढच्या वेळेला थोडीशी आणखीन माहिती काढू, किंवा खाली आल्यानंतर गावकऱ्यांना विचारू बाबा इथपर्यंत मी गेलो होतो पण तिथंपर्यंत जाऊ शकलो नाही, दुसरी वाट आहे का. तर अशा ह्याच्यात तुला सांगू का, हा जो बचेंगे तो और भी लढेंगे हा जो एक ॲटिट्यूड आहे ना, मला वाटतं हा खरा महत्त्वाचा आहे. कारण मला असं वाटतं, मी बिईंग अ रेस्क्यू कोऑर्डिनेटर हे निश्चितपणे सांगू शकतो, एखाद्या अनवट ठिकाणी समजा जर तू कुठं फसलास म्हणजे दुस्साहस केलंस, आपण त्याला वेगळ्या अँगलने देऊ की मला माहिती आहे की मला इथनं जमत नाहीये, पण तरी मला कुठेतरी स्वतःला प्रूव्ह करायचंय, कुठेतरी लोकांना प्रूव्ह करायचंय, म्हणून तू स्वतःच्या रेषा मी थोडंसं निगेटिव्ह फॉर्ममध्ये ओलांडल्यास. निगेटिव्ह फॉर्ममध्ये याचा अर्थ मला माहिती आहे मलाही जमणार नाही आणि तयारी पण नाही आहे, तरी तू ते करायला गेलास आणि फोन लागला नाही किंवा अशी काही रेस्क्यू सिच्युएशन उद्भवली ना, तर मला बिईंग अ रेस्क्यू कोऑर्डिनेटर हे चांगलंच माहिती आहे की रेस्क्यू टीम्सना तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय दिव्यातनं जावं लागेल, ही जाणीव असणं मला असं वाटतं महत्त्वाचं आहे आणि ती प्रत्येक ट्रेकरलाच असावी. पण अनवट भटकंतीमध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे रिस्क असेसमेंट.
रिस्क मिटिगेशन पुढचा भाग आहे. असेसमेंट आधी महत्वाची, त्याबद्दल काय सांगशील? रिस्क असेसमेंट जेव्हा तू अनवट भटकंती ठरवतो किंवा एखाद्या डोंगरावरती जर तू जेव्हा जातो आणि त्या जर वाटा प्रचलित नसतील तर रिस्क तर असणारच आहे. तर रिस्क असेसमेंटमध्ये एवढंच आहे की तुमच्याकडे कायम एक 15-20 फुटी रोप तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे. अतिरिक्त पाणी असणं गरजेचं आहे. जोपर्यंत पुढचा फ्रेश पाण्याचा साठा तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत तुमच्या बॅगेतलं पाणी संपायला नाही पाहिजे. करेक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याबरोबर जे भटकतायत, म्हणजे कसं असतं, एखाद्या ठिकाणी मी चढून जाईन किंवा माझा मित्र चढून जाईन, तिथं तिसरा माणूस चढून जाईल असं नाही. परफेक्ट. त्यामुळे आपल्याबरोबर जे भटकायला येत आहेत, माझ्यावरती शेवटी मी 5 जणांना घेऊन माझ्याबरोबर जातोय, मी एक लीडर म्हणून जातोय, माझ्या काय म्हणतात त्याला भरोशावरती हे बाकीचे 4 लोक माझ्या येतात की विनीत ठरवतोय भटकंती, आपण जाऊया त्याच्या मागं. पण तसं नसतं. आपल्याला प्रत्येक आपल्याबरोबर येणाऱ्या माणसाचे हे माहिती पाहिजे, त्याची काय म्हणतात त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह माहिती पाहिजे की तू कुठं चढू शकतो कुठं नाही. तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच मी पहिल्यांदा अनवट ठिकाणी जाण्याचं ठरवतो. टीम महत्वाची, तुझी टीम महत्वाची. टीम म्हणजे टीममध्ये कधी अनवट भटकंती ठरवताना मी माझ्या नेहमीचे येणारे जे माझ्यासोबत आहेत त्या लोकांनाच मी प्रेफर करतो. आणि याचं कारण एकच असतं की मला प्रत्येकाचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहीत असतात. करेक्ट करेक्ट. बरोबर आहे. म्हणजे एखादा माणूस जर मागं राहिलाच तर मला माहिती आहे की तो दमला तरी तो येणार आहे, त्या भागात तो चढून जाऊ शकणार आहे. कारण एखादा रॉक पॅच, मी तुला मगाशी म्हटलं असं की एखादा छोटा रॉक पॅच असतो, तिथून तू जाशील पण थोड्याशा चुकीमुळं तो मागचा माणूस तिथून व्यवस्थित येऊ शकतोच का नाही हे माहिती नाही. आणि त्यात जर तो नवीन असेल, कधीतरी आपल्यावर आजच म्हणजे कसं आहे किंवा मी दर रविवारीच तू भटकायला जातो, मलाही घेऊन जा तुझ्याबरोबर असं म्हणून जे येतात त्यांना मी म्हणून शक्यतो टाळतो की अनवट भटकंतीमध्ये रिस्क असेसमेंट पहिल्यांदा मी तुला जसं विचारलंस की रिस्क असेसमेंट म्हणजे तिथं जायचं कसं आहे, त्या वाटा कशा दिसत आहेत. आणि आता तुला गुगलवरती काउंटूर वगैरे जर तू बघितलंस ना, तुला सगळं कळतं. फॅक्टमॅप वगैरे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्यावर तुला कळतं की ग्रॅडियंट किती आहे. तर 40-45 डिग्रीमधला ग्रॅडियंट असेल तर तू चढून जाऊ शकतो. त्याच्यावरचा जर ग्रॅडियंट तुला दिसला तर सरळ सरळ तिथून माघार घेणे, किंवा जर असं वाटत असेल की इथून वाट आणि एक प्रत्येक गोष्टीला एखादा रॉकपॅच आला की त्याला एखादा समोर रॉकपॅच आला म्हणजे डेड एंड आहे, रस्ता नाहीच आहे असं होत नाही, थोडंसं आजूबाजूला थोडंसं चाचपणी करणे या गोष्टी, नाहीतर मग स्थानिक माणसाला घेऊन जाणे. सगळ्यात बेस्ट मला तर वाटतं की एखाद्या अनवट ठिकाणी जाताना तुम्ही पहिल्यांदाच जात असाल तर स्थानिकाला बरोबर घेऊन जा. मला ऍक्च्युली हा पुढचा प्रश्न तोच होता की लोकल गाईडचं महत्त्वाचं आहे ना. सह्याद्रीतल्या कुठल्याही भटकंतीमध्ये, अगदी हिमालयात गेलास तरी पोर्टर्स किंवा शेर्पा जे आपण म्हणतो, हाय अल्टिट्यूड पोर्टर्स किंवा शेर्पा, म्हणजे घेऊन जातातच लोक. अर्थात एक्सप्लोरेटरी मोहिमा असतील तरी लोक घेऊन जातात. गाईडचं महत्त्व सांग आपल्या एस्पेशली अनवट भटकंतीमधलं. नाही, गाईडचं महत्त्व सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की म्हणजे आपण अनवट भटकंतीच्या बाबतीत बोलतोय, तुम्ही जर प्रचलित मार्गांवरती जात असाल किल्ल्यांवर वगैरे तर बऱ्याच वेळेला वाटा रुळलेल्या असतात. त्यामुळं म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या वाटेनेच जातोय. आणि बऱ्याच वेळेला आता बऱ्यापैकी आता किल्ल्यांचं महत्त्व किंवा किल्ल्यांचं हे वाढल्यामुळं पण आपल्याकडे आता बऱ्याच ठिकाणी दुर्ग संवर्धन संस्था आता वाटांवरती बोर्ड लावत आहेत. त्यामुळे तिथे भटकण्याचा किंवा तिथे चुकण्याचा संबंध असतो, कुठेतरी भरकटण्याचा. पण जेव्हा अनवट भटकंतीला एखाद्या डोंगरावर जाता किंवा त्याच किल्ल्यावरती वेगळ्या वाटेने जातात तेव्हा स्थानिक माणसांकडनं त्या वाटेची माहिती करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण आजकाल काय झालं ओंकार, मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलंय की गावांमध्ये सुद्धा ना लोकांना येण्यात इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे ट्रेकला म्हणजे तुमच्यावर आम्ही बऱ्याच वेळेला जातो गावामध्ये, असे झाडाखाली मुलं बसलेले असतात, मुलांना विचारतो किंवा हे असतात किंवा तू येतोस का आमच्याबरोबर, चल वाट दाखवायला, तर ते एक वेळ मोबाईलमध्ये खेळत बसतील पण ते तुझ्याबरोबर येणार नाहीत. म्हणजे आम्ही त्याला व्यवस्थित बिदागी द्यायला तयार असतो, पैसे द्यायला तयार असतो, पण त्यांनाच आजकाल म्हणजे काय म्हणतात त्यांनाच इंटरेस्ट नाही आहे वरती डोंगरावर चढण्यात. पण अशा वेळेला तुला स्थानिक माणूस गावातलाच पण एखादा बुजुर्ग असेल, म्हातारा माणूस असेल तर तो तुझ्याबरोबर यायला तयार असतो. आणि उलट आम्हाला वाटतं की आमच्याबरोबर एखाद्या म्हाताऱ्या माणसाने येणं जास्त उपयोगाचं आहे, कारण तीच लोक आहेत जी पूर्वी या वाटा चढत होती. आजकाल जी नवीन जनरेशन आहे ना, गावातली सुद्धा त्या वाटांवर जात नाही, त्यांनाही माहिती नसतं. पण एखादा म्हातारा बुजुर्ग माणूस असेल तर तो नक्की तुला त्या वाटेंवरती घेऊन जातो. आणि दुसरा फायदा हा आहे स्थानिक माणूस बरोबर असण्याचा की गावातला स्थानिक माणूस बरोबर असेल तर गावातल्या लोकांचं तुमच्यावर लक्ष राहतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय होतं, तुम्ही जरी परत आला नाहीत ठराविक वेळेनंतर 4-5 तासाने, तरी गावातला माणूस तुमच्याबरोबर गेलाय म्हटल्यावर त्या गावाचं अख्खं लक्ष तुमच्यावर असेल की का आले नाहीत रात्रीपर्यंत, किंवा ते सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरी म्हणजे माहितीचा सोर्स तेच आहेत स्थानिक लोक. तुला आजूबाजूच्या डोंगरांची नावं कळतात आणि त्याच्यातूनच मग पुढचे अनवट भटकंतीचे प्लॅन ठरतात. मग ते सांगतात अरे तो डोंगर आहे ना, त्याच्यावर एक मंदिर दिसतंय, तिथे ते काय म्हणतात गारदेवी आहे, तिथे वेगळ्याच प्रकारचा दगड आहे, त्या दगडांचं आम्ही काहीतरी मंदिर बनवलंय, त्याला आम्ही गारदेवी म्हणतो. तर अशा प्रकारचे भटकंतीचे मनसुबे ह्या स्थानिक लोकांमुळेच ठरतात. ते मदत करतात
ती माहिती सांगतात. आणि एखाद्या माणसाला दिवसभराची एखादी बिदागी देऊन बरोबर ठेवायला काहीच हरकत नाही ना. जेव्हा तुम्ही 5-5-6-6 लोक, आपण तसंही एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर आपण 1000-1200 रुपये खर्च करून जेवतो. अगदी खरं. मग त्या माणसाला 500-600 रुपये देऊन आपल्या बरोबर तो राहतो. आपल्याला काय म्हणतात त्याला, स्थानिक वाटांची माहिती कळते आणि आपली सुरक्षितता म्हणून, आणि गावाचं आपल्यावरती लक्ष राहतं म्हणून रेस्क्यू म्हणजे याच्यासाठी. तुझा मुद्दा बरोबर आहे, कारण त्याचं कारण असं आहे की यातनं ना मी 2 मुद्दे मांडतो की पहिलं म्हणजे गाईड हा फर्स्ट रिस्पॉन्डर आहे तुमचा इन रेस्क्यू सिच्युएशन्स. त्याला जर असं कळालं की एखादा माणूस कुठंतरी अडकला आहे किंवा कुठंतरी आपण रस्ता चुकलोय, किंवा तो गाईडला घेऊन आपण रस्ता चुकलोय, तरी तो गावातनं मदत मागू शकतो काहीतरी कारणाने. अर्थात तू म्हणलास तसं गावाचं लक्ष असतं. त्याच्यामुळे फर्स्ट रिस्पॉन्डर आपल्याबरोबर असणं, स्थानिक माणूस असणं, कारण त्याला तिथले अगदी मी म्हणतो गावाच्या सरपंचापासून ते लोकल नेत्यापर्यंत सगळेच कॉन्टॅक्ट त्याच्याकडे असतात. हॉस्पिटल आहे, पोलीस आहे, वनविभाग आहे, सगळंच आहे. त्याच्यामुळे तो रिसोर्स असणं महत्त्वाचं आहे. मला तुझा दुसरा मुद्दा महत्त्वाचा वाटतोय. काय आहे, बऱ्याच वेळा आता जिओग्राफिकल सह्याद्री जो आपण, तुला माहिती आहे की उपक्रम, की फोटोंवर आपण त्या जागांचं मार्किंग करतो, म्हणजे खूप प्रसिद्ध उपक्रम आहे तो. तर हे आम्हाला जी नावं किंवा आपल्यालाही जी नावं कळतात ना, ती एस्पेशली बुजुर्ग लोकांकडनंच कळतात. आत्ताच्या जनरेशनमध्ये मला तरी अनेकदा चॅलेंज जाणवलं, तसं यायलाच तयार होत नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्यांना त्यांच्याच भागाची माहिती नसते. म्हणजे तू एक कल्पना करून बघ की तू हरिश्चंद्रगडच्या पेठेच्या वाडीत तू थांबलायस, तुला कलाडगड जर सोडला ना, तर त्या गावातल्या आपल्या जनरेशनच्या खूप कमी लोकांना तवली, बिनी, गुयरेचा दार, सीताबाईचा डोंगर, किंवा कुमशेतचा कुंबडा, किंवा माशाचा लोळ, जवारीची नाळ, ही नावं माहिती असण्याची शक्यता खूप कमी आहे. मला प्रचंड ठिकाणी जाणवलं. म्हणजे मी खडसांबळे लेण्यांचा तुला एक किस्सा सांगतो आमचा. आम्ही दुपारी 2:15ला पोचलो. त्या खडसांबळे लेण्या काय खूप काही चढायला नाही आहेत, पण त्या पायथ्याच्या जेव्हा आम्ही खडसांबळे गावामध्ये पोचलो त्याला लोक काय विश्रांती घेत असतील काय व्हॉटएव्हर, पण आम्हाला वरती जायला गाईड हवा होता, कारण मी कधीच गेलो नव्हतो खडसांबळे केव्जला. आणि तुला माहिती की त्या लेणी गावातनं दिसत नाहीत कुठेही, खडसांबळे गावातनं. तर म्हणून मी तिथे सरपंच जे आहेत त्यांना मी जाऊन विचारलं की तुम्ही एखादा माणूस द्याल का. तर ते म्हणले, अरे मी चालू असतो पण मला पायाच्या याच्यामुळे जमत नाहीये. त्या माणसाला गावामध्ये पाऊण तास सर्च घ्यायला लागला. गावातली मुलं पबजी खेळत बसली होती. तुमच्यावर येणार नाही, आता मोबाईल पोहोचले त्यामुळे हातातला मोबाईल सोडून. म्हणजे अरे हे चॅलेंज मला जाणवलं तिथे की त्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळे मलाही ते जाणं दुरापास्त होतं. शेवटी त्यांनी कोणाच्या तरी हातापाया पडून एक मुलगा तयार केला. त्याला आम्ही सांगितलं, अरे आम्ही 1000 रुपये तुला देतो, इतका काही मोठा ट्रेक नाहीये, पण आम्हाला जाणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि तो इतका नाईलाजाने तयार झाला आमच्यावर यायला की अरे काय कुठून आले पबजी खेळायच्या वेळेला, आणि तो आम्हाला तिथे घेऊन गेला. त्याच्यामुळे हे चॅलेंज मला असं वाटतं की ती गावकऱ्यांची जनरेशन ज्या वेळेला कमी आली हळूहळू तर नाहीच. म्हणजे अनवट भटकंतीला आपल्याला पुढे हे चॅलेंज येणार आहे खरं तर. आता मला एक सांग की या सगळ्यामध्ये एखादा गमतीदार प्रसंग कुठं तुझ्याबरोबर घडलाय का, की कुठेही असेल, तुझ्या ड्युरिंग द ट्रॅव्हल असेल किंवा भटकंती दरम्यान असेल, असं काही घडलंय का? नाही, सगळ्यात आता गमतीदार प्रसंग म्हणजे वाटाड्याच्या बाबतीतच सांगतो की असं होतं की बऱ्याच वेळेला वाटाड्याला घेऊन गेल्यानंतरच आम्हाला वाटाड्याला खाली आणावं लागतं. असंही घडलेलं आहे की म्हणजे खाली आम्ही गावात गेल्यानंतर विचारतो वाटाड्याला की तू येणार का, मग तो बा तिकडे आधी गेलायस का, तुला त्या वाट्यांची माहिती आहे का. तर कसं असतं, 1000 रुपये देणार म्हटल्यावरती कुणी म्हणतं हा हा मला माहिती आहे मी गेलोय. पण बऱ्याच वेळेला असं होतं की डोंगरावर पोहोचल्यानंतर तो म्हणतो मलाच माहिती नाही हो, मी खूप दिवसांनी आलोय, मी ना 10-12 वर्षापूर्वी आलो होतो कधीतरी लहान असताना माझ्या वडिलांबरोबर, माझ्या आजोबांबरोबर, आता मलाच कळत नाहीये खाली. म्हणजे असे गमतीदार किस्से बऱ्याच वेळेला घडलेत की आम्हालाच वाटाड्याला खाली आणावं लागलं. तिथे गेल्यानंतर तो म्हणतो हात वर करतो, मला नाही कळत आहे वाट कुठून उतरायची. मग अशा वेळेला गुगल, आणि सगळ्यात महत्त्वाचं गुगलचं ऑफलाईन मॅप. मी कुठल्याही प्रदेशात जाणार आहे, म्हणजे अगदी ट्रॅव्हलला जरी जातो असेल, म्हणजे मी आधी म्हणजे गुजरातला जरी फिरायला जात असेल फॅमिलीला घेऊन, तरी त्या परिसरातला ऑफलाईन मॅप मी गुगल मॅप डाउनलोड करून ठेवलेला असतो, कारण तो तुला वेळ प्रसंगी फार मदत करतो. म्हणजे एकतर आपल्याकडे कसं होतं, आपण डोंगरात भटकताना तिथे नेटवर्क असेलच असं नाही, बऱ्याच वेळेला नेटवर्क नसतंच. म्हणजे 50% टाइम तरी नेटवर्क नसतं. मग कुणाच्या जिओला असतं, कुणाच्या एअरटेलला असतं, प्रत्येक प्रोव्हायडरनुसार वेगळं. पण ऑफलाईन मॅप त्यावेळेला तुला फार मदत करतो. मग तू अगदी झूम करून ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा, म्हणजे नेटवर्क नसताना सुद्धा मोबाईलमध्ये तू झूम करून बघू शकतोस. त्यामुळे तुला वाटा कळतात. करेक्ट. मग त्या वाट्याला जरी सांगितलं की बाबा इथून मला वाटतंय किंवा इकडे या बाजूला गाव आहे, आपण तिकडे उतरू शकतो, मग वाट्याला थोडासा क्ल्यू मिळाला की तो तुला मदत करतो. आणि मग अशा वेळेला, पण हे खूप कमी वेळा घडतं, पण हे गमतीदार किस्सेच आहेत. आणि दुसरा एक गमतीदार किस्सा घडलाय तो म्हणजे गाडीच्या बाबतीत. म्हणजे एकदा आम्ही कोयनेच्याच परिसरात गेलो होतो, आता 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा अजून रस्ते असे अगदी इंटिरियर पर्यंत पोहोचले नव्हते. या 5-6 वर्षामध्ये रस्ते पण अगदी इंटिरियर पर्यंत पोहोचले. एकदा गाडी घेऊन आम्ही असंच कोयनेच्या एका भागात गेलो होतो
आणि मुद्दामनी कुठल्या ठिकाणाचं नाव सांगत नाही. तिथे एक डोंगरावरती इतकं सुंदर मंदिर आहे आणि व्यवस्थित त्याला सभामंडप आहे. आणि प्लॅन खूप सोपा होता की शनिवारी दुपारी निघायचं घरातनं जेवण करून, 4-5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोचायचं, त्या गावात गाडी लावायची आणि 1 तास 1.5 तास तो डोंगर चढून जायचा. संध्याकाळी 5-5:30ला तेव्हा मंदिरात पोचायचं वरती डोंगरावरच्या आणि रात्री मुक्काम करायचा. मस्त गप्पा मारत जेवण स्वयंपाक बनवायचा, जेवण करायचं. दुसऱ्या दिवशी उठायचं, जवळच अजून एक डोंगर होता तो करायचा आणि दुपारपर्यंत म्हणजे किती म्हणतो त्याला 11 वाजेपर्यंत खाली गाडीपाशी परत यायचं आणि दुपारी 3-4 वाजेपर्यंत रविवारी घरी आपापल्या कामाला याला हजर. पण झालं असं की शनिवारी जेव्हा आम्ही दुपारी 3 वाजता पोहोचलो तेव्हा ती वाट इतकी भयंकर, म्हणजे खराब रस्ता होता, कच्चा रस्ता, खालीवर आणि प्रचंड दाट जंगल. कोयनेचा परिसर असल्यामुळे जंगल खूप होतं, मोठी मोठी झाडी, त्याच्यामुळे रस्त्यावरती अंधार पडला होता दुपारच्या वेळेला, भर दुपारी. आणि भर दुपारी तुला माहिती आहे की त्या उन्हाच्या मध्ये जे कवडचे पडतात त्याचे किंवा झाडांची जी सावली पडती त्याच्यामध्ये समोरचं बऱ्याच वेळा दिसतच नाही की रस्ता कुठे आहे. त्याच्यामध्ये मी काय केलं होतं, लाईट लावला होता गाडीचा. दिवसा असून मी गाडीचा लाईट चालू केला आणि आम्ही प्रवास करत करत त्या गावात पोहोचलो. मग तिथल्या गावातल्या माणसांना थोडी माहिती, सगळ्यात महत्वाचं आम्ही कुठल्याही भटकंतीमध्ये हे करतो की गावात सांगतो आम्ही कुठं चाललोय किंवा कुठं जायचं, हे गावातल्यांना माहित असावं म्हणून. मग ते म्हणाले की आमच्या अंगणात गाडी लावा, कशाला इकडे तिकडे गाडी लावताय रस्त्यावरती वगैरे. म्हणून अगदी गाडी पण मी व्यवस्थित अगदी त्या गावातल्या त्या घरातल्या माणसाच्या घरात अगदी खूप आतमध्ये पार्क केली व्यवस्थित. आणि झालं काय, माझ्या हातनं एक चूक झाली ती, आपण गाडीला 3 मोड असतात लाईटला, एक पूर्ण ऑन, एक मध्ये पायलट लाईट्स असतात आणि ऑफ. करेक्ट. तर मी घाईच्या नादामध्ये फक्त मिडल म्हणजे मधलं जे आहे पायलट लाईट ते चालू राहिले माझ्याकडे, पूर्ण स्विच ऑफ झाले नाहीत लाईट आणि पायलट लाईट चालू राहिले. पण ऑब्व्हियसली दिवस असल्यामुळे काही कळलंच नाही की लाईट चालू आहेत वगैरे. गाडी लॉक आहे ना बघितली, आम्ही वर गेलो, वर ठरल्याप्रमाणे पोहोचलो, मस्त गप्पा मारल्या. संध्याकाळची ती इतकं सुंदर संध्याकाळ होती, पक्ष्यांचे किलबिलाट सुंदर आणि मस्त स्वयंपाक बनवला, रात्रभर गप्पा मारल्या. सकाळी उठलो, तो पलीकडचा डोंगर केला, तो डोंगर करून पुन्हा मंदिरात आलो जिथं मुक्काम केला होता आणि तिथून एक गावकरी वरती आला आणि तो म्हणाला खाली गावात गाडी आहे, ती कोणाची आहे? म्हणलं माझीच आहे. अहो रात्रभर लाईट चालू आहेत गाडीची तुमच्या, म्हणला. मग आता मात्र मला म्हणजे टाम तरकली. म्हटलं आता रात्रभर जर गाडीची लाईट चालू आहेत म्हणजे संपला, आता तर बॅटरी पूर्ण डेड झाली असणार. पण आता काही पर्याय नव्हता. म्हटलं आता बघू खाली जाऊयात. मग बरोबर पळत खाली आलो आणि 7-8 वर्षापूर्वी असं होतं की गावात मध्ये नेटवर्कच मिळायचं नाही. मग आता प्रश्न असा होता की गाडी आणि इतकी जाताना सेफ जागी म्हणून इतकी त्या अंगणात व्यवस्थित पार्क केली होती की आता तिथनं बाहेर काढणे हे दिव्य होतं. गाडी चालू झाल्याशिवाय बाहेर कशी काढणार, रिव्हर्स गिअरमध्ये तरी तू ढकलणार कशी. आणि आम्ही गेलो होतो फक्त 3 जण, 3च मित्र गेलो होतो, जसं मुक्काम करायचा वगैरे, फार 5 जण नव्हतो. आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग फक्त मला एकट्यालाच येत होतं. मग आता ह्या दोघांवरती पाळी आली, तर ती गाडी कशी तरी बाहेर रस्त्यावर आणणं गरजेचं आहे. मग गावातल्या माणसांना विनंती केली, गावातल्या माणसं गोळा केली आणि कशी तरी रिव्हर्स गिअरमध्ये ती गाडी ढकलून बाहेर आणली मेन रोडवर. पण रोड इतका उंच सकल होता की तिथे ढकल स्टार्ट करून गाडी सुरू करणं पण शक्य नव्हतं. मग गावातले माणसं म्हणाले एक काम करा, तुम्ही आता गाडीची बॅटरी डेड झाली ना, तर इथे एक जवळ पुढचं गाव आहे, त्याचा जो टेम्पो ट्रॅव्हलर असतो ना तशी गाडी आहे, त्याला आपण बोलून घेऊ. आणि म्हणजे नशिबाने माझ्या गाडीमध्ये कायम जम्पर केबल असते. जम्पर केबल म्हणजे तू जर तुझ्या गाडीची बॅटरी डेड झाली तर दुसऱ्या गाडीच्या म्हणजे ऑन जी असते किंवा चांगली बॅटरी असते त्याला तू ती वायर लावून तू तुझी गाडी चालू करू शकतो. ती जम्पर केबल मी कायम प्रवासामध्ये सुद्धा किंवा मला हे सांगायचं म्हणजे बाहेर कुठेही भटकताना या काही छोट्या गोष्टी असतात ज्या अनुभवातनं आपण शिकतो. मग ती जम्पर केबल होती. मग मी काय म्हणलं की एखादी जवळची गाडी असेल तर त्या गाडीत बोलूयात आपण आणि आपली गाडी सुरू करूयात. पण प्रॉब्लेम तोच, तिथं नेटवर्क नाही. मग पुन्हा त्या माणसाला गाडी घेऊन हे सांगण्यासाठी आम्हाला पुन्हा ज्या ट्रेक करून गेलो होतो तेवढा अर्धा डोंगर पुन्हा वर चढावा लागला नेटवर्क हुडकत. पण फोन लावायला पाहिजे ना, त्या माणसाला बोलवणार कसं. पुन्हा अर्धा वरती चढलो, हे सगळं करत दुपारचे 3 वाजले. त्या माणसाला फोन लावला, तो यायला तयार नाही. तो म्हणला माझी भाडी आहेत, मला कामच आहे. मी म्हटलं बाबा तुला हवे तेवढे पैसे देतो पण तू ये, काहीतरी कर आणि ये. मग तो कसा तरी तयार झाला. पुढच्या अर्ध्या तासात तो आला. आल्यानंतर तो काय म्हणाला की गाडीची बॅटरी माझी चालू आहे, मी इथे प्लस मायनस लावतो, मला माहिती आहे म्हणाला हे कसं लावायचं वगैरे. म्हटलं आता त्याला माहिती आहे म्हणल्यानंतर, आणि तो म्हणाला तुम्ही जावा, मी गाडी ऑन केली की तुम्ही तुमच्या गाडीचं इग्निशन ऑन करा, मी फक्त असं थंब देतो. बरं म्हटलं. मी माझ्या स्टेअरिंगवर येऊन बसलो, मी ऑन करायसाठी बसलोच होतो गाडीचा एक. त्यांनी तिकडनं हात केला, मी गाडीचा स्टार्टर मारला. जसं काय मी स्टार्टर मारला माझ्या गाडीचा, समोरनं काळा धूर भुस. म्हणजे जे बॅटरी डेड होती ती आता त्याच्या पुढचं सिच्युएशन झाली. म्हटलं आता काहीतरी जळालं, भयानक काहीतरी झालेलं आहे गाडीबरोबर. आणि इतक्या इंटिरियरमध्ये आपण त्या कुठल्या तरी पाड्यावर होतो की तिथे मदत मिळणं मुश्किलच होतं ॲक्च्युली. बाहेर येऊन बघितलं तर त्या साहेबांनी असं केलं होतं की प्लस मायनस उलटं लावून ठेवलं होतं.
म्हणजे तो काय म्हणाला, मला माहिती आहे कशी लावायची वायर, म्हणून मी बिंदास प्लस मायनस त्यांनी तिथं केलं. त्यामुळे माझी बॅटरी जळाली नाही, पण वायरिंगवरती प्रॉब्लेम आला. आता आता पुढचं संकट म्हणजे नुसती बॅटरी डेड ठीक होतं, आता काय करायचं. मग आता विचार केला, म्हटलं आपण ही बॅटरी घेऊयात आणि ह्याच माणसाला सांगू किंवा पुढचं जे काही गाव असेल तिथंपर्यंत घेऊन जा आम्हाला. आणि तिथून जवळचं गाव होतं महाबळेश्वर. म्हणजे महाबळेश्वर शिवाय तुला मदत मिळणं, ती म्हणजे कुठला तरी एखादा मेकॅनिक मिळणं, वायरिंग करायला वगैरे मिळणं शक्य नव्हतं. करेक्ट. मग त्या टेम्पो ड्रायव्हरला म्हटलं तू पुढच्या गावापर्यंत आम्हाला सोड. तो म्हणाला तिथे 5 वाजता संध्याकाळची SD येते, तुम्ही त्या SD जावा. मग तो आम्हाला त्या गावात त्यांनी सोडलं. नेमकं बघ, म्हणजे एखादा दिवस किती खराब असतो किंवा तुझं म्हणजे संकटांची मालिका अशी तयार होती ना. त्या दिवशी 5 वाजताची SD आली 6 वाजता. बरं. ते 6 वाजताची SD पकडून आम्ही संध्याकाळी 7 वाजता कसं तरी महाबळेश्वरच्या स्टँडवर उतरलो. पण माझ्या डोक्यात कायम की त्या गावात आपण गाडी सोडून आलोय, समजा आपण पुढच्या रविवारी येऊन गाडी घेऊन जायची जरी म्हणली तरी आठवडाभरात त्या काय म्हणतात अनोळखी ठिकाणी गाडी ठेवली. गाडीचे काय पार्ट राहतील नाही राहतील, कोण चाक काढून देईल काय आता माहित नाही, पण ती गाडी तिथे ठेवायला नको. म्हणून मग माझ्या डोक्यात विचार आला की आपण त्या महाबळेश्वरच्या स्टँडच्या बाहेर त्या काळ्या पिवळ्या गाड्या असतात, टुरिस्ट टॅक्सी, त्याच्यामध्ये एक इंडिका होती. त्याला विचारलं की बाबा असं असं झालंय गाडीच्या बाबतीत, इथे कुठे मेकॅनिक मिळेल का, आपल्याला काय करता येईल. तर तो म्हणाला मी त्याच गावचा आहे ज्या गावात तुमची गाडी बंद पडली आहे आणि आता अंधारात तुम्हाला इथून कुणी घेऊन जाणार नाही, पण मी येतो तुमच्याबरोबर, आपण एक मेकॅनिक घेऊयात, मेकॅनिक घेऊन जाऊ आणि आपण ती गाडी घेऊन येऊ. मग आम्ही मेकॅनिक हुडकला. मग त्या मेकॅनिककडे मी येताना फक्त एक शहाणपणा काय केलं, चांगली गोष्ट काय केली होती की माझ्या गाडीची जी डेड बॅटरी होती ती काढून आणली होती येताना. त्यामुळे मग त्या मेकॅनिककडे गेलो, तिथे ती माझी गाडीची बॅटरी चार्जिंगला लावली आणि त्यांच्याकडे स्पेअर बॅटरी आम्ही घेतली. ती स्पेअर बॅटरी घेऊन आमच्याबरोबर गाडी होती, तो जो टुरिस्टवाला होता टॅक्सीवाला, त्याच्याबरोबर टुरिस्ट टॅक्सीने आम्ही अंधारात रात्री त्या गावात पोहोचलो. आम्ही असलो असतो तर त्या गावात पोहोचूच शकलो नसतो, इतकी ते इंटेरियरमध्ये गाव होतं. फक्त तो काय म्हणतात त्याला भविष्य, हा काय म्हणतात त्याला, हे आमच्याच ह्याच्यानी चांगल्यानी की तो त्याच गावचा निघाला, पुण्याईनी म्हणत किंवा त्याच गावचा निघाला. तो आला अंधारात, त्याने आम्हाला नेलं. रात्री 8 वाजता आम्ही अंधारात त्या गावात पोहोचलो. त्या मेकॅनिकनी 5 मिनिटात गाडी चालू केली, त्याला वेळ लागलाच नाही, त्याला माहित होतं काय झालेलं आहे. पण रात्री 8 वाजता हे सगळं त्या आमच्या हातातल्या मोबाईलच्या प्रकाशात हे सगळं चालू आहे अंधारात, हे सगळं करून आम्ही पुन्हा रात्री 10 वाजता महाबळेश्वरमध्ये आलो. आणि 10 वाजता फक्त आलो ते गाडी बरोबर घेऊन आलो. आणि जेव्हा 10 वाजता गाडी घेऊन आम्ही महाबळेश्वरला आलो आणि आपलं पुण्याकडे निघालो, तेव्हा वेण्णा लेकच्या परिसरात वगैरे आल्यावर मग आम्हाला भुकेची आठवण झाली ते हॉटेल्स बघून, की आपण सकाळपासून काही खाल्लंच नाही आहे गाडीच्या बाबतीत. म्हणजे त्या गाडीच्या ह्याच्यामुळं सगळं इतकं टेन्शनमध्ये होतं की खायचं प्यायचं विसरलो. मग वेण्णा लेकच्या इथं मस्तपैकी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर दिवसभराची ते सगळं स्ट्रेस आणि जेवल्यानंतर पुढे जाताना झोप यायला लागली. मग माझ्या मित्रांना म्हटलंय बघा मीच गाडी चालवतोय पण मला झोप लागली तर सगळेच डायरेक्ट आपण झोपेचं वर जाऊ, तुम्ही ना माझ्याशी गप्पा मारत राहा मागं. आणि मग पुढे आम्ही पसरणी घाटा वगैरे आलोय. मी विचारतोय मागं जागेत ना, तर मागचे पण हा जागे आहे विनीत, आम्ही जागेच आहे करत करत कसं तरी पोचलो. म्हणजे रात्री 2 वाजले आम्हाला पुण्यात यायला. जे दुपारी आम्ही 2 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं ते रात्री आम्हाला पोचायला 2 वाजले. तर असे अनेक गोष्टी घडतात आणि म्हणजे गमतीदार तर घडतातच. पुन्हा अशा काही गोष्टी म्हणजे वाहनाच्या बाबतीत घडतात, काय म्हणतात त्याला, वाटेच्या बाबतीत घडतात. बऱ्याच वेळेला असं होतं की वाट अपेक्षित असते तिथं असणं, परत फिरावं लागतं, उशीर होतो, अंधार पडतो. पण बाकीच्या गोष्टी म्हणजे पूर्वतयारी, रिस्क असेसमेंट घेऊन हेड टॉर्च, अतिरिक्त खाणं पाणी हे सगळं बरोबर असल्यामुळं हे असे किस्से घडले नाही तर मग त्या भटकंतीला तरी काय अर्थ नाही. पण मला आता ह्या किस्स्यावरून एक सांगायचं असं आहे की टेक्निकली तुमची काही चूक नव्हती पण भोगावं लागलं शेवटी. म्हणजे एक निग्लिजन्स झाला, आपण म्हणून दुर्लक्ष कुठेतरी झालं आणि अख्खी भटकंती त्याच्यामुळे. म्हणजे मी असं म्हणतो की जर तो मेकॅनिक तुला भेटलाच नसता किंवा तो काळी पिवळीवाला नसता तयार झाला किंवा तुला त्या इंटेरियर भागात जाणारी गाडी मिळाली नसती तर कदाचित तुला दुसरा दिवस उजाडला असता. मग कुठेतरी घासाघेस करून तुला परत त्या गावात म्हणजे ते वाढत गेलं असतं. पण टेक्निकली भटकंतीमधली चूक नाहीये तसं म्हणलं तर, की ना वाट चुकला नाहीयेस किंवा ना अजून काही वेगळं झालंय, पण एक साधा निग्लिजन्स हा अंगाशी आला, तो अनइंटेन्शनल होता. या निग्लिजन्ससाठीच माझ्या त्यावेळेला बरोबर आणि मित्र म्हणतात तेव्हापासून मी घरातले लाईट सुद्धा 2-2दा जाऊन बंद करून त्या दिवशी तुझ्या ते एक लाईट चालू ठेवल्यामुळे आम्हाला किती भोगावं लागलं. मी 10 वेळा जाऊन कुलूप लावल्यानंतर सुद्धा एकदा बघून येतो की घरातले लाईट सुद्धा बंद आहे. आता मला एक सांग, एखादा भयानक अनुभव आलाय का, म्हणजे कसा अंगावर काटा निर्माण करणारा अनुभव आलाय का? भयानक अनुभव म्हणजे ट्रेकमध्ये आम्ही एकदा म्हणजे सकाळची वेळ, कुठल्याही ट्रेकिंगला आपण सुरुवात अगदी लवकर सकाळी करतो आणि सकाळच्या वेळेला जेव्हा तो कुठेही फिरत असतो त्यावेळेला
वन्य प्राण्याचा वावर असतो बऱ्यापैकी सकाळच्या वेळेला. म्हणजे सकाळी साधारण 6 ते 7:30-8 वाजेपर्यंतची वेळ असते, तिथे वन्य प्राण्यांचा असतो. तर भटकंतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुला वन्य प्राण्यांचं एन्काउंटर, आपल्याला फार वाटत असतं की आपल्याला बिबट्या दिसावा किंवा गवा दिसावा, पण आम्हाला असं वाटतं स्पेसिफिकली की ह्यांच्याशी संघर्ष किंवा ह्यांच्याशी समोरासमोर होऊच नाही. कारण शेवटी कसं आहे, दोघांनाही एकमेकाच्या जीवाची काळजी आहे, त्यांची आहे. तर एका भटकंतीमध्ये आम्ही असं सकाळी 6 वाजता अगदी उजाडताना, उन्हाळ्याचा दिवस, त्यामुळे 5:30ला वगैरे झुंजूमुंजू झालेलं असतं. ट्रेकला सुरुवात केली. अर्धा डोंगर चढून गेलो. दाट जंगल होतं आणि एकदम बिबट्याच्या म्हणजे डुरकण्याचा किंवा गुरगुरण्याचा आवाज आला. आम्ही 5 जण एकत्र होतो. म्हणजे अक्षरशः आपण टरकली म्हणतो ना आपली, की म्हणजे तो दिसत कुठेच नव्हता आम्हाला, पण त्याचा कायम आवाज येत होता. म्हणजे तो डुरकत होता, त्याचा आवाज येत होता. मग आम्ही आरडाओरडा करायला सुरुवात केली, कारण बेस्ट ऑप्शन हाच आहे की त्या प्राण्याशी एन्काउंटर टाळणे आणि त्यालाही त्याच्या जीवाची काळजी. मग आम्ही आरडाओरडा करायला सुरुवात केली. आरडाओरडा केल्यानंतर तो थोड्या वेळाने तो आवाज बंद झाला आणि एका ठिकाणी आम्ही एकत्र बसून राहिलो. कारण एकटं फिरणं, एकटं असणं माणूस की तुला प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुला कुठलाही वन्यजीव तुझ्यावरती हल्ला करू शकतो, पण कुठल्याही वन्य प्राण्याला जर तुम्ही 4-5 लोक एकत्र दिसलात ग्रुपमध्ये, तर शक्यतो तो तुमच्यावर हल्ला करायला येत नाही. त्यामुळे सुद्धा सोलो भटकंती करू नये. म्हणजे मला तेच सांगायचं की एकटं दुकटं फिरण्यापेक्षा 4 लोक एकत्र दिसली की ऑटोमॅटिकली तो वन्य प्राणी जातो. तर त्यावेळेला अक्षरशः तुला सांगतो, आमची म्हणजे आता हा घरी जाऊ का नाही, समजा तो एन्काउंटर झाला, त्याच्या समोर आला असतो आपल्या, तर काय करेल काय नाही, पण आरडाओरडा केला आम्ही आणि तो गेला. आणि दुसऱ्याच अशा वेळेला कोयनेमध्ये एकदा गेलो होतो, तेव्हा गवा. आता गव्याचं कसं असतं, गवा आम्ही निवांत आपलं चढला होता, एक टप्पा चढून गेलो होतो, घामेघूम झालो होतो. एक झाड होतं, मोठं झाड जंगल होतं, त्या झाडाखाली बसलो होतो आणि निवांत आपले खाऊ जो काय असेल काढला होता, बाकरवडी होती, खायला सुरुवात केली. तिकडनं दन 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 आवाज आला, म्हणजे काहीतरी जोरात पळत येते. आणि गवा पळायला लागला की तो सगळं त्याचं ते वजन किंवा तो प्राणीच एवढा मोठा आहे की तो पळायला लागला की तो सगळं म्हणजे भूकंप झाला, सगळं हादरायला लागतं आणि एकदम असं जमिनीला कंपनं जाणवायला लागली. आणि तुला सांगतो लिटरली असा एका जंगलातनं तो पळत आला आमच्या दिशेने आणि आम्ही जे खायचं सगळं मांडलं होतं ना, तो त्याच्यावरनं गेला. म्हणजे आम्ही टरकून 2 मिनिटं असे पाठीमागं झालो. म्हणजे आम्ही त्याच्या जर मध्ये आलो असतो वाटेमध्ये, तर त्याने एखाद्याला उडवलं असतं. पण आता जंगल आहे, तो त्याचाच वावर आहे, त्याचाच हे आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे 2-3 अनुभव असे आले की एकत्र असणं गरजेचं आहे आणि कायम तुमचे कान अलर्ट असणं. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलाय आणि तुम्ही निवांत गप्पा मारताय, तुमचं आजूबाजूच्या परिसरावर लक्ष नाही, असं चालत नाही. तर तिथे आमचा कायम अलर्टनेस फार महत्वाचा आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, तरी आपण तिथं बसलो, तिथं एखादा साप पण असू शकतो, एखादा विषारी साप असू शकतो, तर ती जागा बघून बसणं वगैरे हे अनेक वेळा घडतात. तर असे काही 2 जे प्रसंग आहेत ते अगदीच भयानक, म्हणजे अंगावर काटा आणणारे होते. नाही, हा तर म्हणजे गव्याचा तर डेंजरच होता, कारण लिटरली तो जवळ म्हणजे आम्ही जर बाजूला झालो नसतो थोडासा तिथनं, म्हटलं ना आम्ही जे मांडून ठेवलं होतं खायला, गोल असे बसलेलो, तो त्या मधनं गेला. म्हणजे आम्ही त्या बाजूला झालो नसतो तर तो एखाद्याला हे करून गेला. 100% जंगल आहे, त्याच्यामध्ये तो असणार. मला कधी कधी असं वाटतं, आता गंमत बघ ना, की जंगलात गेल्याच्या नंतर अनेकांना सवय असते मोबाईलवर गाणी लावतात. कुठंतरी तिथे टाळणं गरजेचं आहे की तुम्ही समजा मोबाईलवर गाणी वाजवणार असेल आणि त्या ब्लूटूथ स्पीकर न्यायची सवय असते लोकांना. परवाच मी एक रील कोणतरी, मला वाटतं आपल्याच एका ट्रेकर मित्रांनी केला होता, रोहित. म्हणजे प्रत्येकाच्या हातात. आणि आजकाल काय झालं, ते ब्लूटूथ हे जे ऑप्शन आहे ना, त्याच्यामुळे ब्लूटूथ स्पीकर्स हे हातात असतात, ब्लूटूथ स्पीकर कुणाच्या पॉकेटमध्ये ब्लूटूथ स्पीकर. आणि ह्याच्यासाठीच अनवट भटकंती. तुझे विचारतो ना अनवट भटकंती का पण होती, तर 99% अशा होतं की आम्हाला माणसं दुसरं कुणी दिसत नाही. करेक्ट. आणि अशीच भटकंती करायला का आवडते, ह्याच गोष्टीमुळे की आजकाल भटकंती म्हणजे काय झालंय, प्रत्येकाला वाटतं की आपण घरी राहण्याच्या ऐवजी कुठेतरी विकेंडला बाहेर जाऊ आणि तिथे जाऊन गोंधळ घालू. मग ते कोणी स्पीकरवरती मोठमोठ्यांनी गाणी म्हणत असतं किंवा गाणी ऐकत असतं. तुम्ही गाणी म्हणा, शिवरायांची गाणी म्हणा किंवा स्फूर्तिगीतं म्हणा, हरकत नाही, पण मोठे मोठे स्पीकर लावून मोठमोठ्या आवाजात एक तर तुम्ही तिथली शांतता भंग करता, बरोबर आहे. म्हणजे वन्य प्राण्यांना तुम्ही त्रास देताय, बरोबर. आता मगाशी तुला म्हणलं की तो बिबट्या गेला आम्ही गोंधळ केल्यामुळं, पण ह्याचा अर्थ तुम्ही गाणी लावणं असं नाही. पण इथं आजकाल असं झालंय ना की प्रत्येकाच्या हातात ब्लूटूथ स्पीकर असतात, बरं. आणि असं आहे की एक गाणं इथं वेगळंच वाजत असतं, थोडं 10 फुटावर गेलं की वेगळंच गाणं वाजत असतं. म्हणजे एकाबरोबर तर लोकांबरोबर असं एन्काउंटर झालंय किंवा मी इतकं म्हणजे वाद झालेले आहेत की मी म्हणजे एक मुलगा असंच एकदा असंच फेमस किल्ल्यावरती खूप दिवसांनी जायचं म्हणून गेलो होतो आणि प्रत्येकाच्या हातात ब्लूटूथ स्पीकरवरती गाणी चालू होती. मग मी एका मुलाला विचारलं, अरे म्हणलं ते हे गाणं आहे का तुझ्याकडे, कोंबडी पळाली वगैरे. तो म्हणाला का हो.
नाही म्हणलं आता एवढी जर सगळ्यांनाच गाणी ऐकवतोयस तर माझ्या आवडतं तरी गाणं ऐकव ना कमीत कमी. मग त्याला जरा लाजल्यासारखं वाटलं. मी म्हटलं अरे तू जे गाणं वाजवतोयस ते तुझ्या आनंदासाठी आहे, पण तू मग हेडफोन्स लाव ना, हेडफोन लाव, तुझ्या तंद्रीत तू गाणं ऐक. तू ते सगळ्यांना काय ऐकवतोय? बरं ते सगळ्यांनाच ऐकवायचं तर मग माझ्या पसंतीचं गाणं लाव. म्हणजे काय गांधीगिरी म्हणतो ना आपण, की लावू नको म्हणण्यापेक्षा तुझ्याकडे हे गाणं आहे का, ते मला आवडतं ते लाव ना जरा. आता तू माझ्याबरोबर चढतोय, एवढं जोरात वाजवतोय तर ते लाव. तर तू म्हणलं तसं की सतर्क असणं गरजेचं आहे. आणि हे जर असे स्पीकर लावले तुम्ही किंवा मोठमोठ्यांनी गप्पा मारल्यात तर एक तुम्हाला अलर्ट्स कळणार नाहीत, जंगलातले अलर्ट्स थोडक्यात. करेक्ट. आणि आपण अशा ठिकाणी जातो कशासाठी, तर आपल्याला तिथली शांतता अनुभवायची आहे, तिथला निसर्ग अनुभवायचा आहे, तिथले प्राण्यांचे आवाज अनुभवायचे आहेत, म्हणून तर आपण तिथं जातो. त्यामुळं अलर्ट असणं फार गरजेचं. बरं, आता आपण शेवटाकडे येऊया की सह्याद्रीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तू प्रचंड फिरलायस आणि आता तू बाहेरच्या राज्यांमध्ये, आता मी म्हटलं सुरुवातीला 100 किल्ले तू बघितलेलेस, पण तिथेही तू अनवट भटकंती तुझी चालू असते. तर माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातली माहिती तुला इझिली अवेलेबल होऊ शकते, पण बाहेरच्या राज्यातला तुझा कोणीतरी ओळखीचा माणूस गेला आहे, कोणाचा तरी ब्लॉग आहे, असं रेअरली घडत असेल. गुगलवर मिळतं वगैरे सगळं मान्य मला, पण एक फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो ते मिळणं अवघड असतं. ती ठिकाणं तू कशी शोधतोस किंवा कसं तुला माहिती मिळते? सगळ्यात महत्त्वाचं हे ट्रेकिंग व्यतिरिक्त जे काही मी भटकतो, मी बरेच राज्यांमध्ये गेलो आहे. केरळ आहे, त्याच्यानंतर गुजरात आहे. स्वतःची गाडी घेऊनही मी बऱ्याच राज्यांमध्ये गेलो आहे. काही ठिकाणी नॉर्थला जे लांबचे आहे तिथं मी गाडी नेत नाही, तिथली गाडी हायर करून मग ती ठिकाणं फिरतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं, मी माहिती जेव्हा एखाद्या ठिकाणी एखाद्या राज्यात भटकंतीला जायचं आहे फॅमिलीला घेऊन, त्यावेळेला ती ठरलेली जी ट्रॅव्हल लिस्ट असते किंवा एखाद्या वेबसाईटवर गेलात किंवा याच्यात की ठरलेली ठिकाणं असतात ABCD की ही 4 ठिकाणं तुम्हाला दाखवणार. आणि त्यासाठीच मग मी मोस्टली काय करतो, मग एखाद्या परिसरातले जे आर्किओलॉजिकल साईटच्या ज्या सर्वेज किंवा गॅझेटियर्सच्या ज्या साईट्स असतात तिथे तुला अशा ठिकाणांची माहिती मिळते. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण नॉर्थला बरेच जण हिमाचलमध्ये जातात. हिमाचलमध्ये आम्ही मध्ये कांगरा डिस्ट्रिक्टमध्ये गेलो होतो. कांगरा डिस्ट्रिक्टमध्ये गेल्यावर लोक कांगडा किल्ला बघतात, त्याच्यानंतर जवळच असणारं जे काही धर्मशाला वगैरे सगळं बघतात, धर्मशाळा आहे. पण आम्ही मग तिथे गेल्यानंतर ते मसरूरचे रॉक कट टेम्पल्स बघितले. मला बऱ्याच जणांनी आल्यानंतर त्याच्यावरचा एक व्हिडिओ टाकला होता किंवा फोटो टाकले होते, अरे हे कुठं आलं, आम्ही पण गेलो होतो तिथं, तुला कसं काय माहिती मिळाली? तर हे तुला ASIच्या साईटवरती बऱ्याच वेळेला मी मोस्टली काय करतो, त्या परिसरात ASIच्या साईटवरती तुला ASIचे मॉन्युमेंट्स कुठले कुठले आहेत ते तुला कळतं. मग त्याच्यातनं मला रॉक कट टेम्पल्सबद्दल कळलं मसरूरच्या. मग मी ते ड्रायव्हरला सांगितलं, आमचे जो ड्रायव्हर होता तो म्हटला साहब मैं भी कभी नहीं आया, ये इतना अच्छा है, मैं नेक्स्ट टाइम ऐड करता हूँ इसको, अगर मुझे किसी टूरिस्ट ने पूछा तो मैं इसको ऐड करता हूँ. तर तुला जसं म्हटलं तसं की बऱ्याच वेळेला मासिकांमध्ये एखाद्या ठिकाणाबद्दल माहिती आलेली असते, प्रत्येकजण लिहित असतो, त्या लिहिण्यातनं बऱ्याच वेळेला माहिती मिळते, मग ती मी कुठेतरी नोंद करून ठेवलेली असते. आणि दुसरं हे आर्किओलॉजिकल साईटच्या असतात साईट्स त्याच्यावरती किंवा कोणाचा तरी ब्लॉग असतो, कारण मीच नुसतं अनवट भटकंती करत नाही, बरेच जण अनवट भटकंती करत असतात, ते लिहित असतात त्याच्याबद्दल, तर दॅट इज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. आणि बऱ्याच वेळेला यूट्यूबमध्ये आता तर म्हणजे यूट्यूबनी तुला सगळंच तुला दिलेलं आहे. तर मग 10 काय म्हणतात टुरिस्ट डेस्टिनेशन टू व्हिजिट इन हिमाचल प्रदेश असे जे व्हिडिओ असतात ते थोडे पेशन्सली बघायचे. 10 व्हिडिओमधले 9 व्हिडिओ तुला 30-30 ठिकाणं दाखवतात, पण एखादा व्हिडिओ कोणीतरी एखादा व्लॉगर असा असतो जो एखादा अनवट ठिकाणी गेलेला असतो आणि व्हिडिओ बनवला असतो, मग त्यातनं कॅच मिळतो. मग गुगलवरती ते ठिकाण कुठं आहे, मग ते किती आत आहे, मग तिथं गाडी जाते का, ही सगळे मग थोडासा अभ्यास करायचा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, एखाद्या अनवट ठिकाणी जेव्हा तू जातो किंवा माहीत नसलेल्या ठिकाणी जातो तेव्हा खाण्यापिण्याचे फार आभाळ होतात, आणि त्यात फॅमिली बरोबर असेल तर तुला मग फारच घरच्यांचा ओरडा खावा लागतो. तुम्ही ठीक आहे हो, तुम्हाला सारखंच भटकायची सवय, पण अशा वेळेला मग तुझ्याबरोबर खाण्याचं साहित्य बरोबर असणं एक्स्ट्रा, ते कुठं आहे, किती आत आहे, रस्त्याचा ॲक्सेस कसा आहे. किंवा मग काय होतं, तिथं गेल्यानंतर तू गाडी हायर केलेली असते, तो गाडीवाला सुद्धा म्हणतो कहाँ लेके आए साहब, मैं कभी नहीं आया, रस्ता खराब आहे. तर या सगळ्या गोष्टीची माहिती मग गुगलवरनं रस्त्यांची परिस्थिती थोडीशी काढून, किंवा जातानाच आपण ज्या हॉटेलवर राहतोय, ज्या गावात राहतोय, त्या गावातल्या माणसाला पण त्या ठिकाणाबद्दल, त्याच्यानंतर ज्या हॉटेलचा ट्रॅव्हल डेस्क असतो तिथे पण थोडीशी बोलल्यानंतर तुला माहिती कळणार आहे. थोडंसं फ्रेंडली त्यांच्याबरोबर झालो आपण, त्यांच्याकडनंही थोडंसं माहिती काढून, आणि तुझी जर जिज्ञासा असेल माहिती काढून घेण्याची, तर तू थोडंसं त्या 2-4 ठिकाणाबद्दल त्या परिसरातलं सांगितलं की समोरच्या माणसाला पण वाटतं की हा काहीतरी वेगळं बघायचं आहे. तर तू टिपिकल लोकेशन जर तुला बघायचे असतील कुठल्याही टुरिस्ट डेस्टिनेशनला, तर तुला कोणी सांगत नाही, अरे ह्यांना माहिती आहे, म्हणजे काय आता युट्यूबमुळे हे माहिती आहे, हे इथं जाणार तिथं जाणार, कांगडाचा किल्ला बघणार, देवी बघणार. पण मी त्यांना विचारलं नूरपूरचा किल्ला कुठे आहे,
नूरपूरच्या किल्ल्यावरती जाता येतं का, त्याच्यानंतर मसरूरचे रॉक कट टेम्पल्स कुठे आहेत. मग त्यांना कळलं की बाबा ह्यांना काहीतरी वेगळं बघायचं आहे. मग गावकऱ्यांना माहीत असतं, मग त्यांनी सगळी माहिती दिली. मग त्यांनी अजून 2-4 ठिकाणं एक्स्ट्रा सांगितली, साहब आप ये मंदिर देख के आओ, ये अलग मंदिर है, ये सिर्फ यहाँ पे ही है, ऐसा दुसरा मंदिर नाही आहे. मग ह्यातनं मी ही माहिती कळते आणि मी तिथं जातो. मध्ये आता आम्ही गुजरात ट्रिपला गेलो होतो. गुजरात ट्रिपला मी फॅमिलीबरोबर कार घेऊन गेलो. त्यावेळेला आपण सगळे ह्याला जातो, सरदार वल्लभभाई पटेलांचं जे आता स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तिथे बरेच जण जातात. पण त्याच्याच जवळच दाभोई नावाचं गाव आहे आणि त्या गावातलं किल्ला खूप सुंदर आहे. आता किल्ला म्हणजे प्रत्येक वेळेला चढायचंच असं नसतं. भुईकोट किल्ला आहे दाभोईचा आणि त्या दाभोई किल्ल्याचे चारी जे प्रवेशद्वार आहेत चारी बाजूंना, इतकं सुंदर कोरीव काम आहे त्याच्यावर, इतकं सुंदर कोरीव काम आहे की म्हणजे तू तासनतास ते नुसते दरवाजे बघू शकतोस. मग हे आम्हाला कशामुळे कळलं तर त्या परिसरातल्या माणसांची चर्चा करताना कळलं की दाभोई नावाचं गाव आहे, तिथं जावा, तिथे मंदिर आहेत, म्हणजे किल्ल्यातच मंदिर आहेत आणि ते किल्ल्याचे दरवाजे बघण्यासारखे. मग ती माहिती मिळाली. त्याच्यानंतर मध्ये ग्वाल्हेर साईडला गेलो होतो. ग्वाल्हेर साईडला खूप भटकतो. आता ग्वाल्हेर काय होतात, लोक ग्वाल्हेरला गेले की ग्वाल्हेरचा किल्ला बघतात. पण तिथं मला ASIच्या साईटवरनं माहिती मिळाली की बाबा जवळच 30 किलोमीटरवरती मोरेना जो डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये मतावली, पडावली आणि बटेश्वर अशी एक आर्किओलॉजिकल साईट्स आहेत. खूप तुला सांगतो इतकी सुंदर मंदिर आहेत आणि कुणीही नाही, म्हणजे मी, माझी बायको आणि मुलीशिवाय कुणीही नव्हतं तिथे. आम्ही इतकं शांत चित्ताने ती सगळी ठिकाणं बघता आली, फोटो काढता आले. तर अशा ठिकाणची माहिती तुला मिळत राहते, फक्त स्थानिकांशी बोललं पाहिजे. जसं महाराष्ट्रात फिरताना आपल्या डोंगर भटकंतीत स्थानिकांचं महत्त्व आहे, तसं कुठेही गेलास तरी तू तिथल्या लोकांकडे तुला तिथली माहिती मिळणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं, आता शेवटचा प्रश्न जो खूप जणांच्या मनात आहे तुझ्याबद्दलचा. दर आठवड्याला, दर सोमवार मंगळवार तुझी एक फेसबुकला पोस्ट पडलेली असते, काहीतरी कुठंतरी तू जातच असतोस. आता तू संसारी माणूस आहेस, तुला एक मुलगी आहे, किती वर्षाची किंवा कितवीला आहे ती? 11 वर्षाची. 11 वर्षाची मुलगी. तर आता संसारी माणसं तुला काय वेगळं सांगायला नको, मी संसारी माणूस आहे. पण आपले प्रके घाणेकर सर म्हणतात की सगळ्यात अवघड गड कुठला, तर उंबरगड, म्हणजे काय घराचा उंबरठा, तो ओलांडणं सगळ्यात अवघड. दर रविवारी डोंगरात जाणं आणि त्याच्यासाठी परमिशन मिळवणं कसं जमवतं? म्हणजे ते आम्ही गमतीने म्हणतो की सुखी संसार करणाऱ्या ट्रेकर संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहात. ते कसं जमवतं रे? म्हणजे काय असं काय रसायन आहे तुझ्याकडे? मला वाटतं त्याच्यासाठी एक वेगळं पॉडकास्ट घ्यायला पाहिजे. कारण त्याच्या आता काय माहिती का, कुणीच असं सहजासहजी किंवा हसतमुखाने सोडत नाही. त्याच्यासाठी बहुत पापल पेडणी पडते, त्यासाठी पण एक वेगळा पॉडकास्ट घेऊयात. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुझ्या घरच्यांची या सगळ्या गोष्टीसाठी साथ असणं. म्हणजे ह्याचं सगळं क्रेडिट माझ्या बायकोलाच आहे. ऑब्व्हियसली ती माझा छंद जो काही भटकंतीचा आहे ती जपते आणि तिला माहिती आहे की मी काहीतरी जे विकेंडला बाहेर पडतोय ते काहीतरी चांगली ठिकाणं बघतोय, त्यातून काहीतरी जे काय ओळखी होत आहेत, त्याच्यातून माहिती मिळते आहे आणि त्यांनाही त्याचा फायदा होतो. जेव्हा मी बाहेर कुठं भटकायला जातो तेव्हा त्यांनाही जरा 4 वेगळी ठिकाणं दाखवतो. मग त्यांची जरा कॉलर टाईट होते. त्यांना विचारलं तुम्ही कुठं बघितलं, आम्ही गेलो होतो गुजरातला पण आम्ही हे नाही बघितलं, तर त्यांनाही तशीच होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं घरच्यांची साथ खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं थँक्स टू माय वाईफ, तिच्यामुळे हे सगळं होऊ शकतं. आणि मी म्हटलं तसं बाकी गोष्टी सांगायला हे पॉडकास्ट म्हणजे प्रत्येक गृहिणीची एक सिक्रेट रेसिपी असते ना, तशी ती सिक्रेट रेसिपी आहे. म्हणजे प्रत्येक जणच एक पदार्थ बनवत असतो, पण प्रत्येकाचे पदार्थ बनवण्यात एक वेगळी असते. पण तुला सिक्रेट रेसिपी सांगणार नाही. आता मी गोव्याच्या किल्ल्याच्या वेळेला बघायला गेलो होतो ना, मला लोकांनी विचारलं की अरे तू संसारी माणूस असून सोलो ट्रिपला कसा काय आलास, सोडलं कसं तुला घरच्यांनी? तर मी त्यांना एकच डायलॉग मारला, तो गमतीने मला आठवला म्हणून सांगतो की प्रत्येक विजयी हास्यामागे काही भळबळणाऱ्या जखमा असतात. मला असं वाटते ते कदाचित असावं. या नोटवर आपण आजची जी आपली अनवट भटकंतीवरचा जो आपला पॉडकास्ट आहे, ही जी गप्पांची मैफिल आहे, ती आपण कन्क्लूड करूया. उन्हाळ भटकंतीतर्फे हे छोटंसं गिफ्ट मी तुला देतोय, तर याचा स्वीकार करावास. धन्यवाद. आणि उन्हाळ भटकंतीबद्दल तू एक अपील करावंस, लाईक शेअर असं मी तुला विनंती करतो. सर्वप्रथम उन्हाळ भटकंतीनी मला या पॉडकास्टसाठी बोलवलं आणि एक वेगळा विषय म्हणजे माझी जी काही भटकंती आहे, गडकिल्ल्यांच्या पलीकडची अनवट भटकंती, ती मांडायसाठी मला इथे संधी दिली. त्याबद्दल प्रथम उन्हाळ भटकंती टीमचे सगळ्यांचेच मनपूर्वक आभार. आणि कुठलीही भटकंती उन्हाळच असावी, म्हणजे उन्हाळ असेल तरच त्यात मजा आहे, बरोबर आहे. तर उन्हाळ भटकंती करत राहा आणि त्यासाठी उन्हाळ भटकंतीचे चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याच्यावरचे वेगळे पॉडकास्ट बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू.